अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्याकडे सुरुवात करते। मंडळींनो, आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक सेवेकराला, प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडेल अशी ही सेवा आणि माहिती असणार आहे। ती म्हणजेच काय की आपल्याला प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचं स्वप्न असतं की एकदा तरी आपलं आयुष्यामध्ये स्वतःचं हक्काचं स्वप्नात आपण जे काही रंगवलेलं किंवा आपण इमॅजिन केलेलं जे घर आहे ते व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं। कारण की खूप लोकांनी भाड्याच्या रूम मध्ये आयुष्य काढलं असतं, पण स्वतःचं हक्काचं घर काही त्यांचं शेवटपर्यंत होत नाही। त्यासाठी काही कारणं सुद्धा आहेत की आपण कष्ट करतो, मेहनत करतो, सगळी गोष्ट म्हणजे धावपळ करतो, सगळ्या गोष्टी करतो आहे, पण त्याचबरोबर त्या मेहनतीला, कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला एक म्हणतात ना, एक लक मिळण्यासाठी, लक बाय चान्स जो असतो त्या नशिबाला साथ मिळण्यासाठी नक्कीच आपल्याला स्वामींची अशी काही सेवा करायची आहे, ज्या सेवेने नक्कीच सांगते 100 नाही 1000% तुम्हाला शाश्वत देते की तुमचं स्वतःचं हक्काचं घर हे होणार म्हणजे होणारच। आणि तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर सुद्धा करणार की नाही नक्कीच ताई, या सेवेमुळे आमचं स्वतःचं हक्काचं घर जसं पाहिजे तसं घर आम्हाला स्वामीने दिलेलं आहे। नक्कीच तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला कमेंट येईल। आणि मी हे का सांगते आहे कारण की मी स्वतः सुद्धा अनुभव घेतलेला आहे स्वामींच्या या सेवेचा। कारण की ज्या वेळेस माझी नवीन वास्तू नवीन घर होण्या अगोदर मी त्या स्वामींच्या सेवा केलेल्या आहे आणि त्या सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुमचं सुद्धा जर स्वप्न असेल की स्वतःचं हक्काचं घर व्हावं एका चांगल्या ठिकाणी, कुठेतरी एक इच्छा असते की या ठिकाणी माझं घर व्हावं, आपण जाता येता त्याची ती बिल्डिंग पाहत असतो किंवा ती जागा पाहत असतो की नाही माझं या एक दिवस का होईना या ठिकाणी माझं घर असेल, माझं फ्लॅट असेल, 1 BHK 2 BHK कोणताही असेल, पण जे काही असेल त्यातल्या त्यात ते माझं स्वतःचं हक्काचं असेल, ह्यात जे समाधान असतं त्याच्यापेक्षा काही मोठं नाही। तर ते सांगते की ते स्वतःचं हक्काचं आणि पाहिजे तसं घर होण्यासाठी आपल्याला स्वामींची प्रभावशाली सेवा करायची आहे। ती कशी करायची, कोणती करायची, नक्कीच त्याबद्दल संपूर्ण नियम अटी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, स्किप न करता बघावं लागेल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, स्वतःचं हक्काचं घर होणे प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाचं स्वप्न असतं। कारण की कसं असतं, खूप कुटुंब असे आहेत जे भाड्याच्या रूम मध्ये आयुष्य काढतात। भाड्याची रूम म्हणजेच काय तर अक्षरशः एक हॉल धरा, एक फक्त हॉल आपल्या म्हणजे 1 BHK 2 BHK फक्त एक हॉल जरी धरला, त्या हॉलमध्येच एक संपूर्ण कुटुंब म्हणजेच काय आई वडील मुलं म्हणजे त्यांची मुलं राहत असतात। तिथे स्वयंपाकघर, तिथे झोपायची खोली, तिथे सगळ्या गोष्टी असतात। असे सुद्धा काही लोकांनी दिवस काढत आहेत, काढलेले आहेत। आणि त्या ह्याच्यामध्ये जर कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही आता बस, आता कुठेतरी आपण जे भाड्याच्या रूमला जे भाडं देतो आहे त्याचपेक्षा आपण जर स्वतःच्या हक्काचं घर बुक करून पाहिजे तसं इच्छित घर म्हणजे प्राप्त करून आपण ते त्याला जर भाडं दिलं तर पैसे भरले तर नक्कीच आपलं स्वतःचं हक्काचं घर होऊ शकतं। तर त्यासाठी स्वामींची कोणती सेवा करावी, तर सगळ्यात प्रथम मी आधी सांगू इच्छिते की आधी तुम्हाला काय करायचं आहे। जे नवीन स्वामी भक्त आहेत किंवा जे व्हिडिओ पाहत आहेत किंवा जुने स्वामी सेवेकरांना तर माहितीच असेल, त्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान हे असेलच। आधी आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान करायचं आहे। फोटो, मूर्ती मोठा छोटा तुम्हाला पाहिजे तसा यथाशक्ती तुम्ही आणायचा आहे। घरामध्ये जी स्थापना आधी करायची आहे देवघरामध्ये, आणि सगळ्यात वरच्या पायरीवर त्यांना स्वामींना स्थान द्यायचं आहे। अधे मध्ये कुठेही ठेवायचं नाही। स्वामीची मूर्ती असेल, फोटो असेल, देवाऱ्यामध्ये सगळ्यात वरच्या पायरीवरतीच ठेवायची आहे। त्याच्या खाली सगळ्या देवांची स्थापना करायची असते। तर ती केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आधी आपल्याला काय करायचं, ज्यांना कोणाला जोडप्यांना वाटते की आपलं स्वतःचं घर व्हावं त्यांनी काय करायचं आहे, स्वामींचं तुमच्या घराजवळ केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल, मठ असेल, तर तिथे तुम्हाला जायचं आहे। हातामध्ये खडी साखर, तुम्हाला खडी साखर, नारळ, अगरबत्ती घेऊन जायची आहे। दोघांनी पण हात लावून ते जे नारळ आहे किंवा अगरबत्ती, खडी साखर, ते आपली इच्छित मनोकामना जी काही आहे, तुम्हाला जे वाटत आहे किंवा स्वामींना विनंती करायची की स्वामी समर्थ महाराज, आम्हाला असं असं स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी आम्ही आजपासून या सेवा चालू करतो आहे आणि त्या सेवेने नक्कीच आम्हाला जे पाहिजे तसं घर आहे ते मिळावं किंवा आम्ही ज्या घर मिळण्यासाठी आम्ही जे घर मिळण्यासाठी प्रयत्न करतो आहे ते घर आम्हाला मिळण्यासाठी नक्कीच काही अडथळे, काही संकट जर मध्ये असतील तर ते सुद्धा निवारण व्हावं आणि आम्हाला आमचं स्वतःचं हक्काचं घर, पाहिजे तसं घर मिळावं, यासाठी नक्कीच या सेवा आमच्याकडून पूर्ण करून घ्या, जे आम्ही चालू करणार आहोत आजपासून, असं विनंती तुम्हाला तिथे करायची आहे। आणि ते नारळ जे आहे ते तुम्हाला ते स्वामींच्या चरणावर, पादुकांमध्ये ठेवायचं आहे आणि विनंती करायची की लवकरात लवकर स्वामी समर्थ महाराज आम्हाला पाहिजे तसं आम्हाला स्वतःचं हक्काचं घर आम्हाला मिळू देत, अशी प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे। आता घरी आल्यावरती तुम्हाला ही जी गोष्ट आहे की आम्ही
स्वामींच्या म्हणजे आम्ही स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी आम्ही स्वामींची ह्या सेवा करतो आहे, किंवा आम्ही इथे घर म्हणजे तुम्ही समजा घर जरी बुक केलं आहे, पण ते घर हातामध्ये चावी मिळेपर्यंत सगळे इन्स्टॉलमेंट असेल, EMI असेल, सगळ्या गोष्टी होईपर्यंत, बुकिंग होईपर्यंत, कधी म्हणजे हातात चावी भेटेपर्यंत सुद्धा आपल्याला खूप साऱ्या अडथळ्यांना, खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता. आणि ह्या सेवा पूर्ण होईपर्यंत, हातात म्हणजे आपल्या स्वतःचं हक्काचं घर आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत ही जी सेवा आहे, किंवा ही जी आपण म्हणजे स्वामींना विनंती केली आहे, किंवा ज्या सेवा चालू करणार आहोत, त्या कोणाला सांगायच्या नाही आहेत आपल्याला. त्या फक्त आणि फक्त आपल्यापर्यंतच ठेवायच्या आहे. कितीही मोठा म्हणजे जरी ती इच्छा पूर्ण झाली, पण आपल्या सेवा पूर्ण झाल्या नसतील, तरी सुद्धा ती कोणाला सांगायची नाही आहे. जवळचे नाही, नातेवाईक नाही, कोणाला सांगायचं नाही आहे. फक्त नवरा बायकोनी, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींनाच ती गोष्ट माहिती असावी की आपण आपलं स्वतःचं घर मिळवण्यासाठी या सेवा चालू करतो आहे, स्वामींना विनंती केलेली आहे. हे गुपित ठेवायचं आहे आपल्याला, ते घर आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत किंवा आपलं घर होईपर्यंत. तर ते झालं. ते झाल्यानंतर तुम्हाला अखंडपणे स्वामींची त्या दिवसापासून नित्यनेमाने रोज नित्य सेवा करायची आहे. नित्य सेवा सगळ्यांना माहिती आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, नंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, रोज 1 माळ गायत्री मंत्र आणि पंचमहायज्ञ हा झालाच पाहिजे. आधी या सेवेला महत्व द्या. ही सेवा स्वामींना खूप जास्त प्रिय आहे आणि या सेवेने तुमचे 99% प्रश्न हे पूर्ण म्हणजे सुटतील. ही सेवा एक झाली. नित्य सेवा रोज करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान करायचा आहे, त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन. नाहीतर म्हणतात की ताई आमच्या घराजवळ मंदिर आहे, तिथे जाऊन आम्ही मान सन्मान करू का? नाही. तुमची जी कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन, तुळजापूर असेल, सप्तशृंगी असेल, कोल्हापूरची असेल, खंडोबा, जेजुरीचा असेल, नळदुर्गचा असेल, कुठला पण असेल, त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांचं यथाशक्ती मान सन्मान करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, नाक घासून त्यांना विनंती करायची आहे की आमचं जे काही चुकलं मागलं असेल तर माफ करा, आणि आमचं स्वतःचं घर होण्यासाठी आम्हाला नक्कीच आमच्या मार्गावर जे काही अडथळे आहेत, समस्या आहेत, ते दूर होऊ देत, अशी तिथे सुद्धा विनंती करायची आहे नाक घासून. आणि ते देवीची ओटी भरायची आहे आणि कुलदेवतांचा म्हणजे खंडोबाचा देखील मान सन्मान करायचा आहे. त्यांना वस्त्र अलंकार सगळं नैवेद्य दाखवून, आरती करून, तळी भरून ह्या सगळ्या कुलदेवी कुलदेवांचा कुळाचार झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला कळाली, कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन करायचा आहे. तिसरी गोष्ट जी आहे ते म्हणजेच काय, तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजेच वर्षभरामध्ये 7 पारायण, वर्षभरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचे 7 पारायण तुम्हाला करायचे आहेत. आपल्या परमपूज्य गुरुवारांनी सांगितलेलं आहे वर्षभरात 7 पारायण कधीही करा. 2 महिन्यामध्ये 1 करा, एका महिन्याला करा, किंवा 12 म्हणजे वर्षभरामध्ये जे 12 महिने असतात, 12 महिन्यात प्रत्येक महिन्यात जरी गुरुक्षेत्राचं 1 पारायण जरी तुम्ही केलं, ही इच्छा सांगून तिथे मांडून संकल्प करून, तर नक्कीच खूप जास्त उत्तम असणार आहे आणि तुमची नक्कीच जी इच्छा आहे घराची नक्की पूर्ण होणार म्हणजे होणारच. कारण की ह्या सेवेने काय होईल, आपल्या जे दोष आहेत, आपले जे काही प्रारब्ध ते सगळे मिटण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे गुरुचरित्र पारायणामुळे, आणि दत्तांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळणार आहे. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट जी आहे ती आता म्हणजेच काय तुम्हाला करायची आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला ठीक रात्री 12 वाजता करायचं आहे. ठीक रात्री 12 वाजता म्हणजेच काय तर तुम्हाला काय करायचं आहे, आपण आता पहिली गोष्ट व्यंकट स्तोत्राची आपण सेवा का करायची, तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही आपली तुम्हाला सांगितलं आहे की विष्णूंची सेवा, श्रीहरी विष्णूंची सेवा ही आपण आपली लक्ष्मी प्राप्तीसाठी, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही सेवा आपण करत असतो. म्हणून आपल्याला व्यंकटेश स्तोत्र जे आहे श्रीहरी विष्णूंचं, त्याचं पठण आपल्याला ठीक रात्री 12 वाजता पठण करायचं आहे. ही सेवा मी स्वतः सुद्धा केलेली आहे स्वतःचं घर होण्यासाठी, म्हणून तुम्हाला सांगते आहे. थोडेसे कष्ट लागतील, पण जोपर्यंत घर होत नाही, घराची चावी किंवा घर आपल्या नावावर होत नाही, तिथे नेम प्लेट लागत नाही, तोपर्यंत ही सेवा चालू ठेवायच्या आहेत तुम्हाला, कारण की तुम्ही संकल्प केलेला असतो. ह्या सेवा करत असताना जर चुकून मागून स्त्रियांना मासिक धर्म आला, मध्ये सुतक आलं, बिटाळ आला, वृद्धी आली, तर नक्कीच ह्या सेवा थांबवायच्या, नंतर परत कंटिन्यू करायच्या आहेत. आपल्याला स्किप तेवढे दिवस करून घ्यायचं, घर शुद्ध करायचं आणि नंतर परत या सेवेला आपण सुरुवात करायची आहे. तुम्हाला कळालं असेल, नित्य सेवेला महत्व, कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार करायचा आहे त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन. त्यानंतर तुम्हाला वर्षभरामध्ये 7 गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, किंवा प्रत्येक महिन्याला जरी 1 पारायण करतात तरी अतिशय उत्तम. त्यानंतर तुला जे आहे व्यंकटेश स्तोत्राचं ठीक रात्री 12 वाजता तुम्हाला पठण करायचं आहे. रात्री 12 वाजता नाही तुम्हाला शक्य झालं, पण 12 वाजताच करा, अतिशय उत्तम वेळ असते ती. त्यावेळेस मी स्वतः पठण केलंय म्हणून तुम्हाला सांगते, ठीक रात्री 12 वाजताचं पठण करा. त्याचबरोबर 15 ओव्यांचं संस्कृतमध्ये आहे आणि मोठी आहे मराठीमध्ये. ते तुम्हाला जास्त 146 का 45 ओव्यांचं ते एक आहे, ते मराठीमध्ये आहे. जी लँग्वेज तुम्हाला सोपी पडते ती त्या भाषेमध्ये तुम्ही ते पठण करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक मी जास्त प्रभावी सेवा सांगेल ती म्हणजेच काय, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण करा, संकल्पयुक्त 108 पारायण करा. न म्हणजे मध्ये काही दिवसात तुमचे स्किप करा, मासिक धर्माचे ते सगळे स्किप करा आणि त्यानंतर ते स्किप करून तुम्ही 108 दिवस श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे सुद्धा तुम्ही 108 पारायण करा. आणि तुम्हाला त्याचबरोबर सांगेल की एकदा तरी नवनाथ नवनाथ ग्रंथ आहे मोठा, नवनाथ भक्तिसार जो मोठा ग्रंथ आहे त्यात सुद्धा तुम्हाला वर्षभरामध्ये एकदा जरी पारायण करता आलं तर ते सुद्धा करा. कारण की या सगळ्या जर सेवा केल्या, कारण की परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की रोज नित्य सेवा अखंडपणे, त्याचबरोबर 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण वर्षभरामध्ये, 108 दुर्गा सप्तशतीचे पारायण वर्षभरामध्ये, त्याचबरोबर मल्हारी सप्तशतीचे 108 पारायण वर्षभरामध्ये जर तुम्ही केले आणि 7 गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण जर वर्षभरामध्ये केले तर कुठलाच असा प्रश्न नाही आहे की ते स्वामी समर्थ महाराज धरून ठेवतील किंवा अडकवून ठेवतील. प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणार म्हणजे होणारच, शाश्वती आहे. तुम्हाला कळकळीची विनंती की या सगळ्या सेवा करा. या सगळ्या सेवांमध्ये एक तरी सेवा जी आहे ती संकल्पयुक्त करा. खरं सांगते तुम्ही सेवा म्हणजे फळाला येणार आणि तुमचं स्वतःचं हक्काचं घर होणार म्हणजे होणारच. कारण की मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे, मी सुद्धा स्वामींची ज्या काही सेवा आहे त्या सेवा करूनच माझी स्वतःचं घर झालेलं आहे आणि स्वतःची वास्तू झालेली आहे. अजून एक सांगते, मी तुम्हाला ते थोडंसं फार सांगते, जास्त नाही सांगणार. मी म्हाडाच्या घरासाठी इथे मी फॉर्म भरला होता, त्यावेळेस मी या सेवेला सुरुवात केली होती. पण मी खरं सांगते, जिथे मी म्हाडाच्या घरासाठी, तुम्हाला माहिती आहे म्हाडाचे घर कसे असतात, कुठे गॅलरी असते, कुठे नसते, कुठे चारी भिंती पॅक असतात, कुठे छोटे असतात, कंजेस्टेड असतात, मी त्या घराची अपेक्षा केली होती. पण कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांनी त्या सेवेमुळे, ज्या सेवा मी संकल्पयुक्त चालू केल्या, कुळाचार सगळ्या ज्या गोष्टी केल्या मी कुलदेवी कुलदेवतांच्या, त्या सगळ्या करून सुद्धा केल्यानंतर म्हाडाचं घर मला नाही भेटलं, लकी ड्रॉ मध्ये घर नाही लागलं माझं. पण मी खरंच सांगते, त्या सेवेने मला स्वामी समर्थ महाराजांनी 1 महिन्यातच, म्हणजे म्हाडाचे लकी ड्रॉ निघाल्यानंतर 1 महिन्यातच मला एवढं छान घर दिलं, अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं घर मला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने मिळालेलं आहे आणि स्वामींनी दिलेलं आहे. त्यासाठी मी खूप जास्त त्यांची आभारी आहे आणि आयुष्यभर असणार, शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहे. म्हणून सांगते की जरी ह्या सेवा चालू असताना थोडा वेळ लागला, 1 वर्ष लागलं, 2 वर्ष लागलं, तरी हिरमोड करायचा नाही, सेवा चालू ठेवायच्या अखंडपणे. आणि मी एक सांगते, तुम्ही जी अपेक्षा करत आहात घराची त्यापेक्षा खूप लाख पटीने चांगलं घर तुमच्या पदरात स्वामी समर्थ महाराज देणार म्हणजे देणारच. एवढं सुद्धा सांगते, ह्या सेवेमुळे ज्यावेळेस मी या घराचं माझं कॉन्ट्रॅक्ट असेल, साईन करणं असेल, डॉक्युमेंट साईन करणं असेल किंवा हातात चावी सुद्धा भेटणं असेल, ते सगळे कामं माझी गुरुवारीच झालेली आहेत. योगायोग म्हणा, काही म्हणा, पण गुरुवारीच झालेली आहे. एवढं सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते, घराची वास्तू शांती सुद्धा गुरुवारीच झालेली आहे. अजून काय सांगायचं, एवढं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी स्वामी समर्थ म्हणजे मला संकेत दिलेला आहे वेळोवेळी. म्हणून सांगते, कळकळीने सांगते की या सगळ्या गोष्टी करा, सेवा करा, नित्य सेवेला जास्त प्राधान्य द्या. ती सेवा, नित्य सेवा करूनच या सगळ्या गोष्टी करा. आणि पंचमाहित्य करायला देखील विसरू नका. पितरांचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो आणि की कुठलीही चांगली गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडण्यासाठी, होण्यासाठी, ती चांगली गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी कुठेतरी कुलदेवी कुलदैवत आणि पितरांचा आणि गुरूंचा आशीर्वाद सोबत असेल तरच ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते. नाहीतर या तिघांपैकी एकाचा जरी आशीर्वाद सोबत नसेल तर आपल्यासोबत ती चांगली गोष्ट घडत नाही. म्हणून सांगेल की ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या नित्य नियमाने करा आणि संकल्पयुक्त ह्या सेवा चालू असताना घरामध्ये मांसाहार बंद करा. आणि अजून एक गोष्ट सांगते, स्वतःचं घर होण्यासाठी जर सेवा करत असाल तर नक्कीच परान्न देखील वर्ज्य करा, परान्न खाऊ नका. कारण की तुम्ही इकडे सगळ्या सेवा करताल, 108 पारायण सगळ्या गोष्टी करताल आणि पुन्हा म्हणताल की ताई आम्हाला फळ नाही मिळालं. तर का नाही मिळालं? परान्नामुळे. कारण की जी सेवा आपण करतो आहे त्याचं जे पुण्य आपल्याला मिळतं आहे ते एका परान्न अन्न खाल्ल्यामुळे, किंवा एकदा जरी तुम्ही मांसाहार जरी घरामध्ये केला, व्यसन जरी केलं, तरी तुम्ही सगळी सेवा ही वाया जाणार आहे. काहीच त्याचा शून्य अर्थ होणार आहे पूर्ण त्या सेवेचा. आणि नाहीतर म्हणताल की नाही आम्हाला सेवेचा अनुभव नाही आला. तर मी एकच सांगते की मांसाहार, व्यसन आणि परान्न वर्ज्य करा या संकल्पयुक्त स्वतःचं घर होईपर्यंत तरी. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती आणि सेवा या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.